राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हे रूप पाहता लोचणी हे रूप पाहता झाले हो साजणी तुहा विठ्ठल वरवा तुहा विठ्ठल वरवा झाले हो राजणे तुहा विठ्ठल वरवा तुहा विठ्ठल वरवा तुहा माधव बररा तुहा विठ्ठल वरवा तुहा विठ्ठल वरवा तुहा माधव वरवा तुहा विठ्ठल वरवा तुहा विठ्ठल बहुता सुकृताची जोडी बहुत सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल वरवा तुहा विठ्ठल वरवा विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वरवा तुहा माधव बररा तुहा विठ्ठल वरवा तुहा विठ्ठल तो हा विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वरवा हे सर्व सुखाचे आगर वापर कुमादेवीवर तुहा विठ्ठल वरवा तुहा विठ्ठल वरवा देवीवर तो हा विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल वरवा तुहा विठ्ठल वरवा माधव बरवा तो हा विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वरवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम भक्त ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोणी गेले आशा पास निवारोणी विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण आवडे जन धन माता पिता नावडे जन धन माता पिता नावडे जन धन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे आहे
काहीच साखळे पडून दे काहीच साकडे पडून दी काहीच साकडे पडून दी तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साहेब तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साहेब घातल्या भय नरका जाणे घातलिया भय नरका जाणे घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो नावडे जन धन माता पिता नावडे जन धन माता पिता नावडे जन धन विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई भक्त ऐसे जाना दे देही उदास भक्त ऐसे जाना दे देही उदास भक्त ऐसे जाना जे 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 देही उदास गेले आशा पास निवारोणी गेले आशा पास निवारोणी गेले आशा पास निवारोणी विषय तुझा झाला नारायण विषय तुझा झाला नारायण गेले आशा पाश निवारोनी गेले आशा पास निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता नावडे जनधन नावडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता विषय तुझा झाला नारायण विषय तुझा झाला नारायण जनधन माता पिता माता पिता आ आ आ आ नावडे जनधन नावडे जनधन नावडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता विषय तुझा झाला नारायण विषय तुझा झाला नारायण विठला 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 विठला
जाणाचे देहे उदास गेले आशा पाश निवारोणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दे तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया भक्त ऐसे जाणाचे देही उदास गेले आशा पाश निवारोणी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा आणि सर्वांच्या परिचयाचा. तुकोबारायच्या मतानुसार समाजात 3 प्रकारची माणसं आहे. काही सत्वगुणी, काही रजोगुणी, काही तमोगुणी. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जण. पण तुलसीदासजींच्या मतानुसार 9 प्रकारची माणसं समाजात आहे. माखी, काक, बक, उलोक, दादोर ऐसे है सब लोग भले बिचारे शोक पीक मयूर राजहंस ये लोग. अशी 9 प्रकारची माणसं समाजात आहे. काही मासीच्या जातीची, काही कावळ्याच्या जातीची, काही बगड्याच्या जातीची, काही घुबडाच्या जातीची, काही बेंडकाच्या जातीची, काही पोपटाच्या जातीची, काही कोकिळ्याच्या जातीची, काही मोराच्या जातीची आणि काही राजहंसाच्या जातीची. अशी 9 प्रकारची माणसं समाजामध्ये आहे. पोपटाच्या जातीची पढविले तैसे पडू जाणे पुंसा जेवढं शिकवलं तेवढंच बोलणार ही पोपटाची जात. एका ग्रहस्थानं एक पोपट आणि पिंजऱ्यामध्ये आणि पिंजऱ्यासह पोपट विक्रीला बाजारात बसला. एक ग्राहक लागलं. त्या पोपटाला तेवढेच शब्द शिकवले होते. त्यात काय संशय. ग्राहक लागलं, त्याने विचारलं पोपट विकायचा का? पोपटच म्हणतो त्यात काय संशय. घेणाऱ्याला वाटतं फारच विद्वान पोपट आहे. काय किंमत आहे? मालकाने सांगितलं 10,000 रुपये. एवढ्याचा पोपट आहे तो? पोपटच म्हणाला त्यात काय संशय. म्हणून त्या ग्राहकाने तो पोपट खरेदी केला, घरी आणला. पिंजऱ्यामध्ये तो पोपट पिंजरा टांगला, पेपरला दिलं. आमच्याकडे असा विद्वान पोपट आहे, कोणी कोणताही प्रश्न विचारा अचूक उत्तर. मग प्रश्नकर्त्यांची गर्दी पोपटाच्या पुढे. अनेक प्रश्न प्रश्न करतात तरी पण कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तेवढंच पोपट देऊ लागला. त्यात काय संशय. सुशिक्षित बेकार, नोकरी लागेल का? त्यात काय संशय. अविवाहित, लग्न होईल का? त्यात काय संशय. निर्धन, लॉटरी लागेल का? त्यात काय संशय. प्रश्न अनेक, उत्तर एक. एका विद्वानाने विचार केला की अनेकांच्या प्रश्नाचं हे एवढंच उत्तर देतं म्हणजे या पोपटाला यापेक्षा दुसरं काहीच येत नसावं. तो विद्वान एकटाच त्या घरी आला. त्या मालकाला विचारलं, मालक तुमचा पोपट ऐकून मी इथपर्यंत आलो, खूपच विद्वान पोपट तुमचा. हो. पोपटच म्हणाला त्यात काय संशय. पण मालक मी 3 दिवस चौकशी केली, निरीक्षण केलं. या पोपटाला कोणी कोणताही प्रश्न विचारला तरी एवढंच बोलतो म्हणजे मला वाटतं की त्यापेक्षा त्याला काहीच येत नसावं. पोपट म्हणाला त्यात काय संशय. मला वाटतं तुमच्या पोपटासारखा मूर्ख पोपट जगातही नसेल. त्यात काय संशय. म्हणजे पहिल्या मालकाने तुम्हाला फसवलं असेल. त्यात काय संशय. याला पोपटाची जात म्हणतात. पडविले तैसे पडू जाणे पुंसा शूक. काही कोकिळ्याच्या जातीची. कोकिळा आणि कावळा. कौवा किसका धन हरे कोकिल किसको देत मिठी बाणी बोल के जगा पणो करलेत. गोड बोलून समाज आपलासा करणारी कोकिळ्याची जात. मोराच्या जातीची. मोर मेघाची फळी दाटली की मोर नाचला तसं दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणारी ही मोराची जात. आणि शेवटी राजहंस. सार आणि असार ज्याला कळालेला आहे. असार म्हणजे संसार आणि सार भगवंत हे ज्यानं ग्राह्य केलेलं आहे त्याला राजहंस म्हटलेला आहे. हे 4 प्रकार आणि पहिल्या आवृत्तीमध्ये 5 प्रकार. माखी, काक, बक, उलूक, दादूर. काही बेंडकाच्या जातीची. बेंडूक म्हणजे नुसती डराव, मंडूकी वटवट तैसे तेगा. काही घुबडाच्या जातीची. घुबड जसं सूर्य मानत नाही तशी काही माणसं देवच मानत नाही, ही घुबड. काही कावळ्याच्या जातीची. कावळा म्हटला की जिथे जखम तिथे टोच मारणार, तसं 2 भावाचं सुरळीत चाललेलं बघितलं की ते दोघाचंही वाटोळे करणार, ही कावळ्याची जात. काही बगड्याच्या जातीची. बगड्या म्हटला की नुसता आव आणणार. माशांना वाटतं हा महात्मा आहे म्हणून सगळे मासे भोवताल येतात की सगळे मासे संपवलेच, तशी काही माणसं नुसता आव आणणारी. आणि यामध्ये माशीच्या जातीची. माशीचा स्वभाव आहे ती दुसऱ्याच्या पोटात गेली की ती राहत नाही आणि त्याला खाल्लेलं पचू देत नाही. तशी काही माणसं सत्कर्म करीत नाही आणि करणाऱ्याला करू देत नाही.
त्या समाजाकडे तुकोबारायचं लक्ष गेलं आणि तुकोबारा म्हणतो, बाबा रे सत्कर्म करा. नाही करणार, नका करू. निदान सत्कर्म करणाऱ्याला विरोध तरी करू नका, आणि केला तर घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे. तुका म्हणे सत्य कर्म व्हावेच आहे, तुका म्हणे सत्य कर्म व्हावेच आहे, तुका म्हणे सत्य कर्म व्हावेच आहे, तुका म्हणे सत्य कर्म व्हावेच आहे. घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे. जर सत्कर्माला विरोध केला तर लक्षात ठेवा, घातलिया भय नरका जाणे, अधोगतीला जावं लागेल. महाराज आता कळलं आम्हाला, पण लक्षात ठेवा की तुमचा सत्कर्मविषयीचा आग्रह का? याचं कारण प्रत्येक माणसानं नाही काही करता आलं तरी दररोज एवढ्या गोष्टीचा विचार करावा की देवा, जन्माला आलो तेव्हा आणलं काय आणि मरताना इथून नेणार काय? सर्वत्र वैभव ईश्वराचे, अणुमात्र नाही बा जीवाचे, उघडेची यावे उघडेची जावे. शेवटचा विचार करा. पैसा बँकेत राहणार आहे, गाय गोठ्यात राहणार आहे, पत्नी दारात थांबणार आहे, मित्र स्मशानापर्यंत येणार आहे. आराम के है सब संग साथी, जब वक्त पड़ा तब कोई नहीं, मतलब के है लोग सभी दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिला है जाने का, डेरा किया स्मशानों में, वहाँ जलाने वाले लाखों थे, चलने वाला कोई नहीं. पेटवणाऱ्याची गर्दी आहे, पेटावं लागतं एकट्यालाच. पैसा बँकेत, गाई गोठ्यात, पत्नी दारात, मित्र स्मशानापर्यंत, आणि शरीर चितेत जळतं. आपल्यासोबत फक्त आपलं कर्म येतं. जीवासोबत जाणारं सत्कर्मच असल्यामुळे तुकोबारायाचा सत्कर्माविषयी आग्रह आहे. तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य. तुम्हाला सत्कर्म करायला वेळ नाही ना, मग सत्कर्माला सहकार्य करा. महाराज आम्हाला सत्कर्माला वेळ नाही, पण उद्यापासून आम्ही विरोध करणार नाही, सत्कर्माला सहकार्य करू. पण सत्कर्माला सहकार्य करणं म्हणजे नेमकं काय? कारण कर्म हा सावयव पदार्थ नाही, तो कर्मीच्या आश्रयाने आहे. धर्म पदार्थ नाही, तो धर्मीच्या आश्रयाने आहे. गुण पदार्थ नाही, तो गुणीच्या आश्रयाने आहे. गोडी पदार्थ नाही, गुळाच्या साखरेच्या आश्रयाने आहे. तसं सत्कर्म हा पदार्थ नाही. मग सत्कर्माला मदत करायची म्हणजे नेमकी मदत करायची कोणाला? सत्कर्म करणाऱ्याला. तुकोबाराय हे पटलं, पण सत्कर्म करणारे कोण आहे? सत्कर्म करणारे भक्त आहे. मग ते भक्त ओळखायचे कसे? पहिल्या चरणात उत्तर आहे. भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास. गेले आशा पासने वारोणी, गेले आशा पासने वारोणी, विषय तो त्यांना झाला नारायण, विषय तो त्यांना झाला नारायण. गेले आशा पासने वारोणी, गेले आशा पासने वारोणी, विषय तो त्यांना झाला नारायण, विषय तो त्यांना झाला नारायण. मग ते भक्त ओळखायचे कसे? तेव्हा तुकोबाराय उत्तर देतात. भक्त ऐसे जाणा जे देही उदास. तुकोबाराय तरी पण आमचं समाधान होत नाही का? जे जे देही उदास ते भक्त, तर या लक्षणावर अतिव्याप्ती दोष येतो. बऱ्याच कारणांनी बरीच माणसं उदास राहण्याची शक्यता आहे. मग जे जे उदास आहे त्यांना भक्तच म्हणावं लागेल. एखाद्या व्यसनी माणसाला जर जास्त झाली तर ते 3-3 तास शुद्धीवर येत नाही. मग त्याच्याही पाया पडावं लागेल. भक्त ऐसे जाणा जे देही उदास. मग जे जे देही उदास ते भक्त, तर हा अतिव्याप्ती दोष आहे. किंवा भक्त उदास असतात याचं मुख्य कारण काय? महत्वाचं कारण आहे, त्यांना कळून चुकलेलं आहे की देह ही चौघाची संपत्ती आहे, सार्वजनिक आहे. शरीराच्या बाबतीत विचार करा तर शरीराच्या बाबतीत यमराज म्हणतो देह आमचा आहे, पंचभूत म्हणतात देह आमचा आहे, याचा बाप म्हणतो मुलगा माझा आहे, आणि मुलगा म्हणतो देह माझा आहे. असे चौघ हक्कदार शरीरावर आहे. आणि जी वस्तू चौघाची असते
तिला सार्वजनिक म्हणतात, ती मालकीची नाही. आणि सार्वजनिक वस्तूविषयी माणसाला आसक्ती नसते, त्या बाबतीत उदास असतात. म्हणून हे भक्तांना कळून चुकलेलं आहे की हे सार्वजनिक संपत्ती आहे, एक दिवस सोडून जावं लागणार आहे. म्हणून ते देहाविषयी तादात्म्य त्यांना नाही. जेव्हा एक महात्मा आणि मस्त फकीराचं वर्णन करताना असाही उल्लेख आहे, कोई पूजेत फूल न माल न से सब अंग सुगंध लगावत है, कोई लोग निरादर कार करे पग धूल उड़ावत है तन में, कोई रोज जला सुकड़ा टुकड़ा मिल जाए च बिना भोजन में, रसदायक मिष्ट पदार्थ है सुख सोवत महल ऐरिन में, कभी चीर फटी तन की गुदड़ी नित लेटत जंगल वाबन में. हे मस्त फकीराचं वर्णन आहे. असा एक महात्मा, महात्मा शब्दाचा अर्थच आहे महान आत्मा, यस्य सहा इति महात्मा, मोठा आहे आत्मा ज्याचा असा जो तो. असा एक महात्मा रस्त्यानं जात असताना त्याला कुत्रं धरतंय, पुन्हा सोडतं, पुन्हा धरतं, पुन्हा सोडतं, रक्तबंबाळ पाय झाला. पण ते महाराज त्या कुत्र्याला हाड सुद्धा म्हणत नव्हते. तरुण सुशिक्षित मुलं चौकामध्ये बसलेली त्यांनी हे दृश्य बघितलं, अरे कोण माणूस आहे हा, हाड सुद्धा म्हणत नाही. जेव्हा ते ग्रहस्थ म्हणजे ते महात्मे कुत्र्याने पाय धरलेला आहे जवळ त्या तरुणांच्या आले आणि ते तरुण कळवळले, महात्मा जी क्या बेटे, आपको जब से कुत्ता काट रहा है, कुत्ता काट रहा है तो कुत्ता जाने और चमड़ी जाने, हमें क्या करना है. भक्त ऐसे जाना जे देहि उदास, 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 गेले आशा पास निवारोने, गेले आशा पास निवारोने, गेले आशा पास निवारोने. भक्त ऐसे जाणा, तरी पण हे निर्दोष लक्षण नाही. कारण वरून जरी उदासीनता दाखवली तरी आतून जर अनासक्ती नसेल तर तो भक्त ठरू शकत नाही. आणि म्हणून हे लक्षण निर्दोष करण्यासाठी पुढचे शब्द वापरले, गेले आशा पाश निवारोणी. एकंदर 7 पाश आहे. भ्रांती माझी सप्तपाश, अहमदारा पुत्रपाश, स्वजनग्रह द्रव्यपाश, आशापाश 7वा. आणि ही 7ही पाश भक्ताच्या ठिकाणी नाही. अहमपाश, दारापाश, पुत्रपाश, स्वजनपाश, ग्रहपाश, द्रव्यपाश आणि आशापाश. अहमपाश मीपणा नाही, दारापाश पत्नीबद्दल आसक्ती नाही, उलट पत्नी मरण पावली तुकोबारायाची तर देवाचे आभार मानतात. बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली, विठो तुझे माझे राज्य नाही, आणिकाचे काज, म्हणजे त्याबद्दल आभार मानतात, आसक्ती नाही. पुत्रपाश मुलगा मरण पावला तरी दुःखी झाले नाही. उभ्या महाराष्ट्राला ज्यांचं नाव माहिती आहे, गाडगे महाराज कीर्तन रंगात आलेला आहे आणि त्यांचा एकुलता एक मुलगा गोविंदा मरण पावल्याची चिठ्ठी घेऊन एक ग्रहस्थ आला, महाराज एवढी चिठ्ठी घ्या. काय आहे, जरा वेळ कीर्तन थांबवलं आणि विचारलं, तुमचा मुलगा मरण पावला महाराज. अरे मुलगा मेला एवढ्यासाठी कीर्तन थांबवलंस, काय नवीन घडलं जगामध्ये, ज्याचा जन्म झालेला आहे त्याला मरावं लागणार आहे. महाराजांनी पुन्हा कीर्तन सुरू केलं, किती गेले कोट्या कोटी काय रडू एकासाठी. आपल्या लक्षात येईल की पुत्राबद्दल आसक्ती नाही. अहमपाश, दारापाश, पुत्रपाश, स्वजनपाश, स्वजनाबद्दल आसक्ती नाही. नामदेव महाराजांच्या घरी नामदेवरायाच्या पत्नीचे भाऊ नामदेवरायाला 4 मुलं झाल्यावर आले पहिल्यांदा. किती आनंद बहिणीला झाला असेल. टाकली घोंगडी बाई 6 वया आणि बहीण राजाबाई सांगू लागली, दादा वाटोळ झालं, अन्न वस्त्र नाही खाया जेवायासी, नाचे हरणीसी निर्लज्जा, भला मार्ग तुम्ही उमजोणी सांगा, वगैरे वगैरे. तेव्हा नामदेव महाराज जेव्हा आले तेव्हा या नमस्कार अजिबात पाहुण्याकडे बघितलं सुद्धा नाही. चिपळा आणि विना घेऊन घरात गेले. राजाबाईला वाईट वाटलं. आत आल्या आणि विना लटकवणाऱ्या नामदेवरायाचा हात धरला. का हो, ते टाळविना घेऊन बाकीचे लोक येतात त्यांच्या पाया पडता तुम्ही, आणि इतक्या दिवसामध्ये बंधू आले बाई त्याशी केला नाही राम राम. किती दिवसांनी माझे भाऊ आले, साधा नमस्कार करीत नाही. तेव्हा नामदेवरायाचे उद्गार आहे, राजाई आता मला नातलगासोबत रामराम करण्याची गरज नाही. का, नामा म्हणे कांते राम हृदयात, साठवणी तृप्त झालो आम्ही. आता मला रामराम नमस्कार पाहुण्यासोबत करायची गरज नाही. का, स्वजनपाश नाही. अहमपाश, दारापाश, पुत्रपाश, स्वजनपाश.
ग्रहपाश, घराबद्दल आसक्ती नाही. आमच्या घराला जर कोणी खिळा ठोकला तर आम्ही रागावतो, अरे असं करू नको रे, इथे टोचल्यासारखं होतं, इतकं आम्ही घराला चिकटलो. पण जाळून संसार बैसलो अंगणी, तुझं लागी सर्व घरदार जाळीला संसार. ग्रहपाश नाही, द्रव्याबद्दल आसक्ती नाही. महाराष्ट्राचे राजे शिवाजी महाराज नजराणा पाठवतात तरी तुकाराम महाराज स्वीकारत नाही. काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हावा, देवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, नाही स्वीकारलं. म्हणजे द्रव्याबद्दलही आसक्ती नाही. आणि या सर्वाला कारणीभूत असणारा आशापाश, हे सातही पाश ज्याचे ठिकाणी नाही तो भक्त. म्हणून भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशा पाश निवारुनी. म्हणून निर्दोष लक्षण करण्याकरिता तुकोबारायला हे उत्तरार्धातली पदं घालावी लागली, गेले आशापाश निवारोणी. पण आशापाश निवारण केले म्हणजे कशाच्या बळावर, याचं उत्तर रामायणामध्ये आहे. हनुमानजी अखंड रामचंद्र प्रभूचं चिंतन करणारे, रात्रंदिवस रामाचं भजन करणारे हनुमानजी. हनुमानजी रामभक्तही आहे, पुन्हा बुद्धिवानही आहे, बुद्धिमताम वरिष्ठम. आणि म्हणून रात्रंदिवस रामचंद्रजीचं वास्तव्य हनुमानजीच्या हृदयामध्ये आहे. सीतया सहते रामम तस्य हृत्सुख मंदिरम. अखंड नामचिंतन हनुमानजीचं चाललेलं. या नामाच्या बळावर हनुमानजींनी सातही पाशाचं निवारण केलेलं आहे. त्यांच्या ठिकाणी यापैकी एकही पाश नाही. अहम नाही, दारा नाही, पुत्र नाही, स्वजन नाही, ग्रह नाही, द्रव्य नाही, आणि या सहालाही कारणीभूत आशापाश नाही. आणि म्हणून हनुमानजीला भक्त म्हटलेलं आहे. हनुमानजी महात्मा आहे, हनुमानजी संत आहे. याचे कारण सातही पाशाचं निवारण केलेलं आहे. इथपर्यंत ठीक आहे. पण हनुमानजीनं सातही पाशाचं निवारण केलं ते कशाच्या बळावर, उत्तर रामानाथ आहे. भ्रांती माझी सप्तपाश, अहमदारा पुत्रपाश, स्वजनग्रह द्रव्यपाश, आशापाश सातवा. या सप्तपाशाची निवृत्ती रामनामे करी मारुती. म्हणजे पाश निवारण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामातच असल्यामुळे विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. बारखुमाई बारकुमाई, हो 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 बारकुमाई. पाश निवारण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामातच असल्यामुळे भक्ताचा विषयच नारायण झालेला आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि जेव्हा नारायण हा विषय आवडीचा एकमेव होतो तेव्हा बाकीचं अनावडीचं होतं. एका वेळेला दोन्ही आवडीचं होणं शक्य नाही. याकरता तुलसीदासजी एक कुत्र्याचा दृष्टांत देतात तर कबीरजी चिमणीचा देतात. एक कुत्र चोरट अर्धी भाकरी तोंडात धरून नदीतून जात असताना
नदीला पाणी आहे आणि त्या पाण्यातून कुत्रं जात आहे. पाणी हे पारदर्शक आहे, स्वच्छ पाणी आहे आणि त्या कुत्र्याला पुन्हा एक पाण्यामध्ये प्रतिबिंबित कुत्रं दिसलेलं आहे. या कुत्र्याला वाटलं खाली एक कुत्रं, त्याच्याही तोंडात अर्धी भाकरी आहे, त्याची आपण हिसकावून घेतली की आपली एक होईल. म्हणून त्यानं त्याची भाकरी हिसकावण्यासाठी तोंड उघडलं. याची पाण्यात पडली, हे गेली वाहून आणि ते खालचं प्रतिबिंबच होतं. आधी छोड पुरी को धावे, आधी रहे न पुरी पावे. अर्धी राहिली नाही आणि पूर्णही झाली नाही. दोही पेवावरी ठेवू जात आहात, तसं प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही एकही निधानी न घडे त्यासी. कबीर महाराज म्हणतात, एक चिमणी तांदळाचा दाणा चोचीमध्ये धरून निघाली असताना तिला खाली डाळीचा दाणा दिसला आणि ती खाली उतरली. तिनं विचार केला, 2 पिलं आपणाला आहे, एकाला तांदळाचा होईल आणि एकाला डाळीचा होईल. आणि म्हणून डाळीचा दाणा उचलण्यासाठी जेव्हा चोच उघडल्या गेली तेव्हा तांदळाचा खाली पडला आणि मग डाळीचा उचलला. तिच्या लक्षात आलं, पहिल्यासारखं झालं, तांदळाचा गेला तर डाळीचा आला. म्हणून तांदळाचा उचलण्यासाठी पुन्हा चोच उघडली, डाळीचा खाली पडला, मग तांदळाचा घेतला. असं बऱ्याच वेळ झालं, पण दोन्ही दाणे एका वेळेला उचलल्या जाईना. शेवटी कबीरजी आले आणि कबीरजी सांगतात, किती प्रयत्न केला तरी तुम्हाला दोन्ही दाणे एका वेळेला नेणं शक्य नाही. चिडिया चावल चली बीच में मिली डाल, चिडिया दोनों ना बने एकले एक डाल. एका वेळेला दोन्ही शक्य नाही. तसं प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही एकही निधानी न घडे त्यासी. म्हणून ज्याच्या आवडीचा विषय एकमेव नारायण झालेला आहे, म्हणजेच बाकीचं अनावडीचं आहे. नावडे जन धन माता पिता, हा नावडे क्रियापद 4ही ठिकाणी लावायचं. जन नावडे, धन नावडे, माता नावडे, पिता नावडे. पण का आवडत नाही? जन का आवडत नाही? तुम्ही किती चांगलं वागा, समाजाचा स्वभाव आहे, नाव ठेवणारच. सामान्याची गोष्ट सोडा, 3 नगराचा उल्लेख आहे रामायणामध्ये. एक मिथिला, एक लंका, एक अयोध्या. अयोध्या पूरा सज्जनों का गांव है, तो भी दुर्जनों से खाली नहीं. लंका पूरा दुर्जनों का गांव है, तो भी सज्जनों से खाली नहीं. एक ही गांव मिथिला है जहां सभी सज्जन रहते हैं. वो तो वेदांतियों का नगर है, महाराज जनक जी का. संपूर्ण दुर्जनाचं गाव लंका आहे, तरी सज्जनाशिवाय नाही तिथेही एक बिभीषण सज्जन सापडला. संपूर्ण सज्जनाचं गाव अयोध्या आहे, तरी दुर्जनाशिवाय नाही तिथेही सीतामाईच्या चरित्रावर आक्षेप घेणारा एक गृहस्थ सापडलाच. किती चांगलं वागा, तरी समाज, सामान्याची गोष्ट सोडा, जिथे रामचंद्र प्रभूच्या चरित्रावर आक्षेप घेणारी माणसं त्या काळी होती. म्हणून समाज हा नाव ठेवणारच, त्याचा स्वभाव आहे. तुम्ही डोळे बंद करून चाला तरी नाव ठेवणार, उघडे ठेवून चाला तरी नाव ठेवणार. एक गृहस्थ रस्त्यानं जाताना डोळे मिटून चालला. एकाने विचारलं, अरे आप तो ध्यान में राहते हो. त्याला वाटलं चुकलं आपलं. मग दुसऱ्या दिवशी डोळे उघडे ठेवून पण वर बघत चाललं. पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच बहादर भेटलं. क्यों रे, इतने अभिमानी हो गए, ऊपर ही देखते हो, नीचे देखते ही नाही. त्याला वाटलं पुन्हा चुकलं. मग तिसऱ्या दिवशी ते मागं पुढं डावीकडे उजवीकडे 4ही बाजूला मुंडकं फिरवत चाललं रस्त्याने. पुन्हा एक भेटलाच. अरे किधर किधर देखता है, क्या क्या देखता है, आग का ठिकाना ही नहीं, मुंडे हिलाते रहता है. त्याला वाटलं असं जीवन जगल्यापेक्षा आपण दोन्हीचे दोन्ही डोळे फोडून टाकावे. घरी आला, वैतागून 2 दाबणं हातात घेतली आणि डोळ्यामध्ये घातली, बोबुळे बाहेर काढली. लोकांना कळालं, अरे ज्याला आपण नावं ठेवत होतो ना त्यानं डोळे फोडले. काय डोळे फोडले? फिर बराबर है, किया हुआ कर्म का पाप तो भोगना ही पडेगा. कौन उसका बाप भोगेगा? तरी नावं ठेवायला टपलेली आहे. मग किती चांगलं वागा तरी समाज नावं ठेवणारच. काहीला वाटतं आपण बरं, आपलं घर बरं, मग घरून रानात, रानातून घरी सरळ मार्गी जीवन जगणारी माणसं. पण त्याच्याही बाबतीत गावात चर्चा सुरू असते. जाऊ द्या, ते एकलकोंडे घर कोंबडं कुठं जातं का येतं. त्याला वाटतं लोकांचा आक्षेप आहे. दुसऱ्या दिवशी जाणं येणं सुरू करतं. पुन्हा तक्रारी, येता जाता घर बुडविले. जाणं येणं सुरू करा तर घर बुडवलं म्हणतात, अजिबात गेला नाही तर निष्ठुर आहे म्हणतात, जास्त बोलला तर बडबडे आहे म्हणतात, अजिबात बोलला नाही तर गर्विष्ठ आहे म्हणतात. ज्याच्याजवळ धन आहे त्याला अभिमानी आहे म्हणतात, ज्याजवळ काही नाही त्याला करंट्या कपाळाचा आहे म्हणतात. म्हणून तुका म्हणे आता ऐका वचन,
तेजुनिया जन भक्ती करा. आणि म्हणून जन नावडे, धन नावडे. धन का आवडत नाही याच्या मागे 15 धोके आहे. स्थेयम, हिंसा, अनृतम, दंभ, काम, क्रोध, स्मयो, मदः, भेद, वैर, अविश्वास, स्पर्धा, स्त्री, द्यूत, मद्यपान असे 15 अनर्थ द्रव्याची या मागे कळी काळाचा लाग. म्हणून संग खोटा त्याचा. म्हणून धन नावडे. तुकाराम महाराज इथपर्यंत हे पटलं आम्हाला. जन नावडे, धन नावडे, पण माता नावडे, पिता नावडे आणि भक्त ऐसे जाणा. ज्याला मायबाप आवडत नाही आणि त्याला जर तुम्ही भक्त म्हणाल तर ही व्याख्या भक्ताची होऊ शकत नाही. मग प्रत्येक भक्त होण्यासाठी आपल्या मायबापाला अनाथ आश्रमात नेऊन घालल का? तुमचीच व्याख्या आहे. माता नावडे, पिता नावडे, भक्त ऐसे जाणा. उलट सांगता मातृदेव भव, पितृदेव भव. सकळी तीर्थाची धुरे जे का माता पितरे ते सेवेशी कीर शरीरे लोण की जय. एवढं सामर्थ्य जगातले तीर्थ निर्माण करणारा भगवान 28 युग विटेवर उभा आहे. याचं एकमेव कारण पुंडलिक रायानं मायबापाची केलेली सेवा. एवढं सामर्थ्य मायबापाच्या सेवेत आहे आणि तुम्ही तर सांगता माता नावडे, पिता नावडे, भक्त ऐसे जाणा. ज्याला मायबाप आवडत नाही त्याला भक्त म्हणा. तुकाराम महाराज म्हणतात हो, पण कोणते मायबाप आवडत नाही? जे परमात्म्यात आणि आपल्यात अंतर पाडतात ते मायबाप भक्ताला आवडत नाही. मग याला काय आधार? आधार आहे प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू राज्ये माता निंदू भरते केली. प्रल्हादाला आपला बाप आवडला नाही, बिभीषणाला आपला भाऊ आवडला नाही आणि भरताला आई आवडली नाही. जेव्हा हिरण्यकश्यपूनं प्रल्हादाला आणि असुरी राजनीती शिक्षण संस्थेमध्ये घातला, त्या संस्थेचे संस्थापक शुक्राचार्य आणि त्यांची 2 मुलं शिक्षक होती षंड आणि अमर्क. प्रल्हाद शिकला नाही, उलट दुपारच्या सुटीमध्ये सगळ्या वर्ग बिघडवला. आपल्या बालमित्रांना भोवताल बसवावं आणि प्रल्हादाने सांगावं, अरे हे काय शिकता रे? तुझ्याच बापाचा कायदा आहे प्रल्हादा, हे शिकू नका. मग काय शिकावं? तू ही नाम कारण सबे काज तारण धरो उसका धारण निवारण करेगा. नथा दात वाको दिया दूध माँ को खबर है खुदा को सबर वो मरेगा. तेरा ढूंढ सीना मिटा दिल का कीना जिन्हें पेट दीना वो आपे भरेगा. मुरादम कहे जो मुकद्दर की अंदर जिन्हें टाक मारा न टारा टरेगा. जब दात न थे तब दूध देयो जब दात आए तो को अन्न देते है. अरे दात नव्हते तेव्हा ज्या भगवंताने दूध दिलं आणि जेव्हा दात आले तेव्हा अन्न दिलं, अरे त्याचं भजन करा. प्रल्हादाने शिकवण्याचा प्रयत्न केला. शेवटी वडिलाला कळालं आणि वडील रागावून विचारतात, प्रल्हादा काय शिकला? येरू म्हणे नारायण या वाचून काही नेणे. आणि जेव्हा दुर्जन तो लात मारी खांबावरी स्तंभी नरहरी प्रगटले. आपल्या समोर आपल्या पित्याचा वध प्रल्हादाने बघितला. आपला बाप मारलेला बघितला तरी वाईट वाटलं नाही का? भगवंतात आणि आपल्यात अंतर पाडणारा बाप भक्ताला आवडला नाही. विठ्ठल विठ्ठल प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू. हनुमानजी जेव्हा लंका पेटवून जातात तेव्हा रावणानं सभा घेतली आणि विचारलं, सभासदो अब क्या किया जाए? वो बंदर अकेला आया था पूरी लंका जलाकर गया. सभासद उठला, चिंता मत करो सरकार हम मर्द बैठे हैं. रावण रागावले, खामोश नीचे बैठो. मर्द बैठे बकवास करने लगे. कल वो अकेला जला रहा था तो सब मर्द सोए थे. बिभीषण जी उठले, दादा तुम्हाला कल्याण करायचं असेल तर रामचंद्र प्रभूच्या पाया पडण्यात कल्याण आहे. हे ऐकलं आणि रावणाला राग आला, धावला, एक लात कंबरड्यात घातली, बिभीषण खाली पाडला. सांगितलं, दादा वडील मरण पावल्यानंतर थोरला बंधू वडील असतो. मला वाईट वाटत नाही, पण आता ही शेवटची भेट आहे दादा, मी निघालो. आपल्या भावाचा त्याग केला बिभीषणानं का? परमात्म्यात आणि आपल्यात अंतर निर्माण करणारा म्हणून. बिभीषणे बंधू राज्य माता निंदू भरते केली. राज्याचा आणि मातेचाही त्याग केला भरतानं, देवात आणि आपल्यात अंतर पाडणारे म्हणून. जेव्हा भरत शत्रुघ्न मामाच्या घरी आहे आणि दशरथजी 6 वेळा रामाचं नाव घेऊन गतप्राण झाले. राम राम कहे राम राम कहे राम कहे राम तनु परिहरी रघुवर विरह राव गयो सुरधाम. आणि मग भरत शत्रुघ्नजीसाठी संदेश पाठवण्यात आला. भरत शत्रुघ्नजीला बोलावण्यात आलं. भरत शत्रुघ्नाला म्हणतोय, रिपुसुदन
आज पूरी सृष्टि उदासीन क्यों दिखाई दे रही है? आज तो ब्रह्मा का पिता चला गया था, तो इसी के कारण यह सब हुआ था. अयोध्येत आले, कोणीच दिसेना. शत्रुघ्नाला विचारलं, शत्रुघ्ना, ज्या ज्या वेळी आपण यायचो आपला बाप दशरथ सामोरा यायचा, दादा राम लक्ष्मण असायचे, आज तिघही दिसत नाही. रुसले का रे आपल्यावर? दादा रुसले असतील ना कदाचित. तर कैकई मातेच्या महाली सापडतील, तिथे जाऊ आपण. कैकईच्या महाली भरतजी येतात. कैकईनं तिलक केला. भरताला विचारलं, भरता माझ्या माहेरचे सुखी आहेत ना रे? सगळे सुखी आहेत आई, तुझी फार आठवण करतात. पण का ग आई? कहा कहू तात कहा सब माता. माझे बाबा कुठे आहे? माझी कौशल्य आई कुठे आहे? माझा दादा राम कुठे आहे? लक्ष्मण कुठे आहे? तेव्हा कई सांगू लागली, बेटा भरत धीरज धरो बेटा, बात तो पूरी बिगड़ गई थी लेकिन मंथरा साथ में थी करके सुधार डाली. माँ ऐसी कौन सी बात बिगड़ी थी अयोध्या में जो मंथरा साथ में थी, बाद में तूने सुधार डाली? एकच वाईट झालं बाळा, तुझा राज्याभिषेक बघायला तुझा पिता नाही. कुठे गेलेत? स्वर्गवास. कारण तुझ्या भावाला वनवास. हे शब्द ऐकले आणि भरतानं कैकईचा हात धरला, लाल डोळे केले, विचारलं, बोल तू मागच्या जन्मातली कोण आहे? जब ते कुमत कुमत जिय ठयहू, खंड खंड होई हृदय न गयहू, बरमागत मन भई नाही पीरा. तुझ्या जिभेत किडे कसे पडले नाही? हृदयाचे तुकडे का झाले नाही? मला लहानपणी का मारलं नाही? आजपासून लक्षात ठेव चांडाळणी, मी तुझा पुत्र नाही, तू माझी माता नाही. संबंध तोडला. माय बाप ते आवडत नाही जे परमात्म्यात आणि भक्तात अंतर निर्माण करतात. विठ्ठल विठ्ठल. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. तुकाराम महाराज, आमचा एक प्रश्न असा आहे की त्याला मायबाप आवडत नाही म्हणता तुम्ही, मग मायबापालाही ते आवडत नाही. देवाचा भक्त तो देवासीच गोड, आणि कासी चाड नाही त्याची, शिव्या देती बाप बहीण भाऊ. सगळे बोलतात त्याला, आम्हा कुणी नव्हते ऐसे, हे चिपिसे निवडले, काय पुरा लागली चट, धरली वाट देवळाची. मग अशा वेळेला तो आजारी पडला, त्याला कापडं लागली, त्याला दुःख झालं. त्यावेळेला त्याची पूर्तता कोण करतं? कारण त्याला मायबापाने टाकून दिलेला आहे. मग त्याची पूर्तता, त्याची शुश्रूषा, त्याचं सगळे पूर्ण कोण करतं? तुकाराम महाराज म्हणतात, एकदा पत्नी पतीचं नाव घेते जीवनामध्ये. एकदा पत्नीनं पतीचं नाव घेतलं तर जन्मभर पत्नी सांभाळण्याची जबाबदारी पतीवर येते. जे भक्त रात्रंदिवस त्या भगवंताचं नाव घेतात, विषय तो त्यांचा झाला नारायण. तो भगवान काय झोपा काढल का? मग तो भगवान करतो काय? निर्वाणी गोविंदाच्या मागे पुढे, निर्वाणी गोविंदाच्या मागे पुढे, निर्वाणी गोविंदाच्या मागे पुढे, निर्वाणी गोविंदाच्या मागे पुढे, गोविंदाच्या मागे पुढे, निर्वाणी गोविंदाच्या मागे पुढे, निर्वाणी गोविंदाच्या मागे पुढे, निर्वाणी गोविंदाच्या मागे पुढे. काहीच साखडे पडोने दी, काहीच साखडे पडोने दी, विषय तो झाला नारायण, विषय तो झाला नारायण. साखडे पडोने दी, काहीच साखडे पडोने दी, विषय तो झाला नारायण, विषय तो झाला नारायण. निर्वाणी गोविंदाचे मागे पुढे, म्हणून काहीच साकडे पडोने दे. अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरी त्या सांभाळी अंतर्बाहे. भगवान स्वतः सांगतात, अर्जुना ते ऋणवय पण देखुणी अंगी, मी आपुलियाच उत्तीर्णता लागी, भक्ताच्या तनुत्यागी परिचर्या करी. निर्वाणी, जेव्हा आपलं कोणी नसतं त्यावेळेला भक्ताचा सांभाळ करणारा भगवंत असतो. मागे पुढे शब्दाकरता थोडंसं महाभारतातलं प्रकरण लक्षात आणा. जेव्हा
दुर्योधनाने दुःशासनाला सांगितलं, दुःशासन जी भैया जाओ बाल पकड़कर खींच कर लाओ सभा में द्रौपदी को। हा उठला आणि द्रौपदी पर्यंत गेला। तेव्हा द्रौपदीनं विनंती केली, साकृष्य भाषाणमितांग यष्टी शनैर्वाचाथ रजस्वलास्मी एकंचे वासो मम मंद बुद्धे सभामने तुम नार्हसी मामणार्य। अरे मी एका वस्त्राची आहे, रजस्वला आहे, तुमच्या चुलत भावाची पत्नी आहे, मला स्पर्शे सुद्धा करू नको दुःशासना। तो दुःशासन होता, द्रौपदे एकांबरावापि अथवा विवस्त्रा रजस्वला वा भवयाज्ञसेनी द्यूते जिताचासी कृतासी दासी दासीषु वासशयथोपजोषम। तू एका वस्त्राची राहा, रजस्वला राहा अथवा विवस्त्र राहा, तू आमची दासी आहे आणि दासीला मालकाने जसं ठेवावं तसं राहावं हा नियम आहे। केस धरले द्रौपदीचे आणि फरफटत सभेत आणलं। कौरवे पांचाळी सभे माझे आणले, कौरवे पांचाली सभे माझे आणले। वस्त्र हरणे वस्त्रे कैचे झाले माऊली, वस्त्रे हरणे वस्त्रे कैसे झाले माऊली, हरण वस्त्रे कैसे झाले माऊली, वस्त्रे हरणे वस्त्रे कैसे झाले माऊली। पांडुरंगे जय पांडुरंगे, पांडुरंगे जय पांडुरंगे, पांडुरंगे जय पांडुरंगे, पांडुरंगे जय पांडुरंगे। जेव्हा द्रौपदीनं धावा केला, द्रौपदीला फरफटत सभेत नेल्यानंतर पहिल्यांदा द्रौपदीचं लक्ष 180 वर्ष वयाच्या भीष्माचार्याकडे गेलं। प्रश्न विचारला, आचार्य काय पोरी मी हारल्या गेले का? म्हणजे माझे 5 पती माझ्या आधी पारतंत्र्यात गेलेले आहे, हारल्या गेलेले आहे, ते कौरवांचे दास झालेले आहे। मग पारतंत्र्यात गेलेल्या पतीला स्वतंत्र द्रौपदी पणावर लावण्याचा अधिकार उरतो का आचार्य? भीष्माचार्य सांगतात, पोरी तुझं खरं असलं तरी मी आता बोलू शकत नाही का? मी यांचं खाल्लेलं आहे। अर्थस्य पुरुषो दाशो दास्यस्त्वर्थो न कस्यचित इति सत्यम महाराज बद्धे स्मर्थेन कौरवैहि। मी यांचा बांधल्या गेलो आहे। नंतर द्रौपदीनं द्रोणाचार्याकडे बघितलं, त्यांनी खाली मान घातली। नंतर द्रौपदीनं कृपाचार्याकडे बघितलं, त्यांनी खाली मान घातली। द्रौपदीला वाटलं जाऊ द्या, ही बाहेरची मंडळी आहे, आपल्या हक्काचे 5 पती आहे। 5 पतीकडे बघितलं तेव्हा चौघांनी खाली माना घातल्या, पण गरम रक्ताचा दादा भीम गदा घेऊन उठणार, धर्मानं थाप मारली, थांब भीमा। का दादा? दिधले दुःख पराणे उसणे फेडू नयेची सोसावे, देवतयाला शिक्षा देईल म्हणून उगेची बैसावे। दुसऱ्यानं त्रास दिला म्हणजे सहन करावं का? देव बघून गेल त्याला। म्हणून धर्मराजाच्या पुढे भीमाचंही काही चाललं नाही। शेवटी द्रौपदीनं ठरवलं, माझं रक्षण मी माझ्या बाहुबलानं करणार। बाहुबलानं रक्षण करण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी अबला नाईलाज झाला। मग देवाला हाक मारली, देव आले, पण देवाला प्रश्न पडला, एक लुगडं संपल्यावर दुसरं पुरवावं तर माझी द्रौपदी कुठंतरी उघडी पडल। म्हणून देवानं लुगडं पुरवली नाही, नेसती लुगडी स्वय झाला। अंबर अवतार झाला देव, तेव्हा इतकी वस्त्र पुरवली नव्हे, वस्त्रच देव झाला। त्यामुळे तेव्हाचं दृश्य नारी बीच सारी थी या सारी बीच नारी थी, नारी थी या सारी थी, सारी थी या नारी थी। द्रौपदी मध्ये साडी होती का साडी मध्ये द्रौपदी होती हे शेवटपर्यंत गांधारीच्या 100 मुलांना कळलं नाही। मागे राहून द्रौपदीचं रक्षण केलं। विठ्ठल 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 विठ्ठल। निर्वाणी गोविंद असे मागे, एक शब्द महत्वाचा आहे, पुढे। द्रौपदीच्या मागे आणि अर्जुनाच्या पुढे। पायको पाठीशी घातला आपण पुढा राहिला। दररोजचा नियम असायचा, देवानं आधी उतरावं,
मग अर्जुनाला हात द्यावा आणि मग अर्जुनानं खाली उतरावं. 18 दिवस युद्ध संपलं. शेवटच्या दिवशी भगवान म्हणतायत, अर्जुना उतरा खाली. देवा मी गाडी मालक आहे, तुम्ही ड्रायव्हर आहात, आधी तुम्ही खाली उतरा मग मी उतरेल. आधी उतर अर्जुना. देवा आधी खाली उतरा. तू उतर अर्जुना आधी खाली. देवा तुम्ही आधी उतरा. शेवटी अक्षरशः ढकलून दिलं अर्जुनाला आणि देवानं उडी टाकल्याबरोबर सगळ्या रथ पेटला. रथ पेटल्यावर अर्जुन बोलेनाच. का अर्जुना? देवा आज जर तुमच्यानंतर उतरलो असतो तर वेगळं सरपण वापरावं लागलं नसतं, त्यातच होळी झाली असती माझी. पण देवा मला एक शंका आहे. काय? इतके दिवस झाले, 18 दिवस युद्धामध्ये, आधी तुम्ही उतरायचे नंतर मी उतरायचं, तरी रथ पेटला नाही. आजच असं का झालं? अर्जुना तुला वाटतं का पलीकडच्या पार्टीला काय मातीचे द्रोण होते? एक एकाचरी मनोव्यापारे विश्वचिवै संहारे एकलाणसरे कृपाचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य भीष्माचार्य रती अतिरथी महारथी योद्धे कौरव पक्षाला होते. तुझी पहिल्या दिवशीच होळी पेटली असती अर्जुना, पण तू 18 दिवस लढाईमध्ये जगला. याचं कारण मी तुझ्या पुढे होतो म्हणून. निर्वाणे गोविंद असे मागे पुढे, द्रौपदीच्या मागे आणि अर्जुनाच्या पुढे, म्हणून काहीच साकडे पडू नये दे. काहीच साकडे पडू नये, काहीच साकडे पडू नये. निर्वाणे गोविंद असे मागे पुढे, निर्वाणे गोविंद असे मागे पुढे, निर्वाणे गोविंद असे मागे पुढे, निर्वाणे गोविंद असे मागे पुढे. काहीच साकडे पडू नये. काहीच साकडे पडू नये, काहीच साकडे पडू नये. मागे पुढे राहून भक्ताचा सांभाळ भगवंत करतो आणि मागे पुढे राहून भक्तावर आलेले आघात भगवान निवारण करतो. नव्हे ते स्वतःवर घेतो आणि भक्ताला सुरक्षित ठेवतो. जेव्हा श्रीमद भागवत बघितलं की राधा डोळ्यापुढे येते आणि रामायण उघडले की शूर्पणखा डोळ्यापुढे. दोन्ही अनिर्णित पात्र आहे. वनवास कोणाला? सीतेला. रात्रंदिवस प्रभूचं दर्शन सीतामाईला होतं. पाहता श्रीमुख सुखावले सुख. खरा वनवास पाणी में मिन प्यासी, पाण्यात राहून मासा तहानलेला असावा, तसं राजवाड्यात राहून खरी वनवासात उर्मिला आहे. जेव्हा प्रभूजी वनवासाला जातात, मागे लक्ष्मणजी निघाले, हाक मारली, उर्मिले मैं जा रहा हूं भैया के साथ 14 साल वनवास. उर्मिला कहते, पतिदेव मैं आपके साथ आकर आपकी साधना में बाधा नहीं बनूंगी, लेकिन मेरी एक प्रार्थना है. मैं आपका सुमरन करते करते यहाँ ही 14 साल रहूंगी, लेकिन मेरी बहन जान की भोली स्वभाव की है. पतिदेव मेरी चिंता मत करो, लेकिन मेरे बहन को 14 साल संभालो. मग आपल्या एकत्रित कुटुंबापेक्षा रामचंद्राचा वनवास श्रेष्ठ ठरतो. याचं कारण स्वतःला दुःख किती याची चिंता नाही, दुसऱ्याच्या दुःखाची काळजी आहे. म्हणून रामायणात उर्मिला, तसं भागवतात राधा. राधा शब्द आला की शुकाचार्यांना उलट होत होतं, धारा वाहत होते, नेत्रातून अश्रू व्हायचे. राधा किती भक्ती. श्याम श्याम रटत राधा आप ही श्याम भई, फिर पूछता अपने सखियन को राधा कहाँ गई. स्वतः कृष्णाचं चिंतन करून करून राधाच कृष्ण झाली आणि मैत्रिणींना विचारू लागली राधा कुठे गेली. एवढी ज्या राधेची भक्ती आहे. जर भेटलं राधेला तिची मैत्रीण तर विचारायची, का ग काल का नाही आली कृष्ण दर्शनाला? येणार होते, पण माझा सासरा नको म्हणाला, सासू नको म्हणाली. राधा म्हणायची हे असं चालायचं नाही आजपासून. का? जब प्रेम के पंथों में पैर दिया तब क्या उसके दुख को डरना है. जल भोजन की मत चाह कर तलवार तले सिर को धरना है. आता तलवारी खाली मान घालायची पाळी आली तरी माग हटायचं नाही. अशी भक्ती ज्या राधेची आहे. सत्यभामा अष्टनायिका सगळ्या बसल्या असताना विषय निघाला. रुक्मिणी म्हणाली, सत्यभामा का ग आता अलीकडे आपले पती लवकर घरी येत नाही, काय झालं काय? सत्यभामा म्हणाली, खरं सांगू आखो देखा हाल. काय? देखी लागे माये ये मुनेच्या तिरी, हात खांद्यावरी राधिकेच्या. त्या राधेनं आपला पती वेडा केला. असं आहे का? मग राधेचाच काटा काढायचा. राधा सामोरून जात असताना हाक मारली, राधे आले. काय रुक्माई बसा.
राधेला गरम दूध प्यायला दिलं. इतकं गरम की ज्या दुधामध्ये बोट घातलं तर वरचं कातडं सोलून निघल. राधा गटा 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 दूध प्याली. तिला काही झालं नाही. राधा निघून गेली. आणि मग सायंकाळी भगवंत पलंगावर पहुडलेले आहे. भगवंताच्या चरणाची सेवा सत्यभामा, रुक्माई सगळ्या अष्टनायिका करतात. तेव्हा लक्ष गेलं, भगवंताच्या तळपाळाला तरारून फोड आले होते. फोड रक्त वाहत होतं, फोड फुटलेले होते. तेव्हा रुक्माईनं विचारलं, सत्यभामेने विचारलं, देवा अनवाणी पायानं कुठे गेला होता तुम्ही डांबरी रोडनी चालत पराक्रम गाजवायला? हा माझा पराक्रम नाही रुक्माई, तुमचाच पराक्रम आहे. म्हणजे तुम्ही राधेला दूध पाजलं ना सकाळी, म्हणून माझ्या पायाला फोडं आले. सत्यभामा हसली. हे खरं आहे का ग? आपण दूध पाजलं राधेला आणि फोडं यांच्या पायाला? कसं शक्य आहे? देव म्हणतात शक्य आहे. कारण श्रीराधिकायाम हृदयारविंदे पादारविंदम विराजते मे. रात्रंदिवस राधेच्या हृदयामध्ये माझी पावलं विराजमान आहे. रात्रंदिवस राधा माझ्या पावलाचं चिंतन करते. रात्रंदिवस तिच्या हृदयात माझे चरण कमल आहे. म्हणून जेव्हा तुम्ही राधेला दूध पाजलं तेव्हा माझे चरण तिच्या हृदयात होते. माझ्या पायाला फोड आले आणि मी माझी राधा सुरक्षित ठेवली. आलिया घात निवारा, आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया. म्हणून भक्ताचं संकट निवारण करण्यासाठी भगवान मागे पुढे राहतो आणि मागे पुढे राहून त्याचा सांभाळ करतो. अनेक प्रमाणावरून, अनेक या अर्थी प्रमाण आहे. देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट, मागे पुढे उभा राय सांभाळित. आलिया घात निवाराया, निर्वाणी गोविंद. असे मागे पुढे आणि मागे पुढे असल्यामुळे काहीच सांकडे पडोणे दे. मागे द्रौपदीच्या, पुढे अर्जुनाच्या. मग का असं करतो भगवान? याचं कारण यांच्या नामचिंतनाचं, निष्काम सेवेचं आणि ऋण देवावर झालेलं असतं. आणि त्या ऋणातून मुक्त होण्याकरता देव ते ऋणवय पण देखुनी अंगी ज्ञानोबा राहिले येतात. देव स्वतः म्हणतात, त्यांच्यावर मी उपकार करीत नाही, आपुल्याचं उत्तीर्णता लागी. करतो काय? भक्ताच्या तनु त्यागी परिचर्या करी. म्हणून निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवणे दे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज. भक्त ऐसे जाणाचे देही उदास गेले, आशा पाश निवारोणे विषय तो त्यांचा झाला. नारायण नावडे जन्म माता पिता, निर्वाणे गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून तुकामणे सत्यक्रमा व्हावे. साय घात लिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला. नारायण नावडे जन्म माता पिता. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलले पुरे वेळी वापुरे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज. आनाई विचारी अधिकार म्या क्षमा अपराध महाराज. तुका म्हणे ज्ञानेश्वराला का पायापैकी करा करा क्षमा अपराध महाराज. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. कुंडली पंढरीनाथ महाराज की.